हाय हॅलो नमस्कार. मी पूजा. तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मी इथे मेकअप, फॅशन, ब्युटी, लाईफस्टाईल, डेली ब्लॉग असे विविध व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत असते. तर ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे एक्झॅक्टली व्हिडिओ कोणत्या वेळेला येतात हे तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल. चला तर मग आता लग्नसराईचे दिवस सुरू आहेत आणि आपल्याला छान तयार व्हावं, एकदम छान दिसावं, चाकचक्यात उठून दिसावं असं प्रत्येक मैत्रिणीला माझ्या वाटत असतं. तर त्यांच्यासाठीचा हा व्हिडिओ. आपण कसं तयार व्हायचं, पार्लरमध्ये जायला तर मला वेळच नाही आहे. मी स्वतः फेशियल कसं करू शकते, मसाज मला जमेल का, किंवा कशी करायची ती स्टेप बाय स्टेप, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. जसं की तुम्ही पाहता, आता मी इथे घेतलेला आहे लोटस 6 गोल्ड फेशियल किट. ह्याच फेशियलने आपण फेशियल करणार आहोत. हा कोणताही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे. मी स्वतःसाठी घेतलं होतं. कार्यक्रमासाठी मला तयार व्हायचं होतं. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता 4 पाऊच असे भेटलेले आहेत, ज्यामध्ये क्लिन्झिंग आणि स्क्रब हे एकाच पाऊचमध्ये आहेत, मिक्स आहेत. दुसरा आहे ते ॲक्टिवेटर, तिसरा आहे ते मसाज क्रीम आणि चौथा आहे तो मास्क. मी इथे थोड्या प्रमाणात स्क्रब घेतलेला आहे आणि ते आपल्या चेहऱ्याला डॉटमध्ये लावून घेते आहे. हे लावल्यानंतर आपल्याला ह्यासाठी आपले पूर्ण ज्वेलरी इथं काढून ठेवायची आहे, म्हणजे चांगली मसाज आपल्याला स्वतः करता येते. सॉरी, मी इथं ज्वेलरी, परंतु मी अशीच फेशियल केलेला मसाज केलेली आहे. ती मसाज स्टेप बाय स्टेप कशी करायची हेच आपण पाहणार आहोत. स्किन नेहमी वरच्या साईडला खेचायची आहे मसाज करताना, फेशियलचे जे आपण करतो ते, कारण आपली स्किन ही टाईट होण्यासाठी आपल्याला वरती खेचणं गरजेचं आहे. जर आपण मसाज ही उलटे दिशेने वरतून खाली केली तर आपली स्किन लूज पडते. त्यामुळे आपली स्किन आपल्याला टाईट ठेवायची आहे. त्यामुळे आपण विरुद्ध दिशेला, आपल्या चेहऱ्याच्या विरुद्ध दिशेला आपल्याला मसाज करायची आहे. हनुवटी तुम्ही इथं पाहू शकता. मी अशा प्रकारे राऊंडमध्ये आपली गालांची मसाज केली आहे. त्यानंतर स्टेप बाय स्टेप अशी करायची आहे. फेशियल करत असताना मी इथे स्किप केलेलं आहे भरपूर सारं हे, कारण मला हा व्हिडिओ खूप तेवढा टायमिंगमध्ये बसवायचा होता. परंतु तुम्ही फेशियल करताना साधारण 1 तास, कमीत कमी 1 तास तुमची मसाज, मास्क हे सगळं झालं पाहिजे. 1 तास तरी तुम्ही प्रत्येक स्टेपला 15-15 मिनटं तुम्ही वापरू शकतात. स्क्रब आणि क्लिन्झिंग करताना 15 मिनटं तुम्ही छान मसाज करायचे आहे. इथे आपला हात कोरडा पडल्यानंतर जे मी वापरलं आहे ते रोज गोल्ड घ्यायचं आहे. त्यानंतर मग पुन्हा ओला हात घेऊन आपण अशा प्रकारे मसाज करायची आहे. ह्यासाठी मुख्य म्हणजे आपली स्वतः मसाज करत असताना आपली नखं ही एकदम क्लीन असली पाहिजे. नखं वाढलेली नको आहेत आपल्याला. आणि तुमची अंगठी वगैरे असेल तर ती आपल्या चेहऱ्याला लागण्याची भीती असते, तर ती सुद्धा तुम्ही काढून ठेवा. त्यानंतर तुम्ही पाहू शकता मी इथं अशा प्रकारे मसाज करते आहे. त्यानंतर आपल्या डोळ्यांना सुद्धा सर्कल असतात, तर त्यामध्ये हलक्या हाताने अशी गोल अशी मसाज करायची आहे. फेशियल करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्ट म्हणजे मसाज ही व्यवस्थित आपल्याला करता येणं. कारण आपण बाहेर पार्लरमध्ये गेल्यानंतर तर खूप छान मसाज घेतो, परंतु स्वतः मसाज घेत असताना ही खूप छान प्रकारे घेण्यासाठी एकदम शांत आणि मन एकदम प्रसन्न ठेवायचं आहे. तुम्ही पाहू शकता असंच मी क्लिन्झिंग, त्यानंतर स्क्रबसुद्धा केलेला. स्क्रबिंगनंतर ॲक्टिवेटर लावल्यानंतर मसाज क्रीम, ह्यामध्ये साधारणतः 10 ते 15 मिनटात तुम्ही स्क्रब क्लिन्झिंग करू शकता. त्यानंतर ॲक्टिवेटरलासुद्धा 15 मिनटं लागतात, परंतु मसाज क्रीमला थोडासा जास्त वेळ दिला तर खूप छान ते चेहऱ्यात मुरलं जातं. आपल्याला स्किनमध्ये आपला जो डलनेस आहे तो आपल्याला काढायचा आहे, तर त्यासाठी मसाज क्रीम ही थोडंसं जास्त वेळ तुम्ही त्यासाठी घ्या. स्टेप बाय स्टेप मी दाखवल्याप्रमाणे अशी आपली स्किन खालून वरच्या साईडला आपल्याला मसाज करायचे आहे. डोळ्यांना सुद्धा आपल्या करंगळी शेजारचं बोट वापरून आपल्याला छान असा गोलाकार मसाज करायचे आहे, कारण ते बोट हे खूप सेन्सिटिव्ह म्हणजेच नाजूक असतं. तर तुम्ही इथं ॲक्टिवेटर तुम्ही पाहू शकता. सेकंड स्टेप मी इथे ॲक्टिवेटर घेतलेला आहे. हे सुद्धा मी माझ्या चेहऱ्याला लावून घेते आहे.
लावल्यानंतरही सेम स्टेप वापरून आपण सर्वप्रथम गळा, त्यानंतर हनुवटी, नंतर आपले चिक्स, गालांच्या नंतर मग आपल्याला कपाळाकडे जायचं आहे. तर अशा स्टेपनी तुम्ही मसाज करायची आहे. थर्ड स्टेप आहे ते म्हणजे मसाज क्रीम. या अगोदर तुम्ही ॲक्टिवेटर लावल्यानंतर ते आपल्या चेहऱ्याचं पुसून काढल्यानंतर तुम्ही स्टीम घेऊ शकता. स्टीम घेतल्यानंतर इथे मी स्टीम घेतलेली नाही आहे, कारण माझ्या चेहऱ्यावरती पिंपल्स थोडेसे कमी म्हणजे नाहीच आहेत. डेड स्किन वगैरे होती तर ती तेवढी निघून गेलेली आहे. आपण जे स्क्रब वगैरे केलेलं आहे त्यामुळे मी स्टीम घेतलेली नाही आहे. परंतु तुम्ही इथे तुमच्या चेहऱ्यावरती जर पिंपल्स असतील, पिगमेंटेशन जास्त असतील तर तुम्ही स्टीम घेणं खूप गरजेचं आहे. घरच्या घरी आता स्टीम तुम्ही म्हणाल घरच्या घरी स्टीम कशी घ्यायची, तर एक पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे. जी वाफ येते त्या वाफेवर आपण टॉवेल घेऊन आपला चेहरा तिथे ठेवू शकतो. त्याप्रमाणे तुम्ही वाफ नक्कीच घेऊ शकता. वाफ घेतल्यानंतर मग तुम्ही तुमच्या ब्लॅकेट्स असतील, व्हाईट हेड्स असतील, ते तुम्ही सहजरित्या ब्लॅकेट्सचा एक किट भेटतो, त्या किटने तुम्ही काढू शकता. तुमच्या चेहऱ्यावर जर पिंपल्स, काही पिगमेंटेशन नसतील तर तुम्ही ती स्टेप स्किप केली तरीही चालेल. परंतु मी इथे असं स्टीम घेतलेलं नाही आहे, मी पुन्हा एकदा सांगते, कारण माझ्या चेहऱ्यावरती पिंपल्स नव्हते. त्यानंतर मी इथे मसाज क्रीमने मसाज करते आहे. अशी स्टेप बाय स्टेप आपण मसाज घ्यायची आहे. ह्या मसाजला खूप जास्त वेळ तुम्ही द्यायचा आहे. इथे मी हा व्हिडिओ आता इथे माझे मसाज करून झालेले आहे आणि खूप तुम्ही पाहू शकता चेहरा किती फ्रेश दिसत आहेत. आता पूर्ण मसाज झाल्यानंतर आपल्याला ही क्रीम जी आहे एक्स्ट्राची ती आपल्याला पुसून काढायची आहे. पुसण्यासाठी तुम्ही कॉटनचे क्लॉथ असेल तर यूज करा, परंतु तुमच्याकडे कॉटन नसेल किंवा मग स्पंज नसेल जो फेशियलसाठी वापरतात तर तुम्ही एकदम सुती मऊ कापड किंवा रुमालही घेऊ शकता. त्याने तुमचा चेहरा तुम्ही क्लीन करू शकता एक्स्ट्राची जी क्रीम आहे. आता चौथी स्टेप आहे ते म्हणजे फेशियल मास्क. हा मास्क तुम्ही एकदम छान प्रकारे पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचा आहे.
तुम्ही बोटाने लावू शकता किंवा मसाज, तुमच्याकडे जर फेस मास्क लावण्याचा ब्रश असेल तर तुम्ही ब्रशने सुद्धा लावू शकता। पूर्ण चेहरा आपल्याला कवर करायचा आहे आणि हे 10 ते 15 मिनटं हा मास्क सुकू द्यायचा आहे। सुकल्यानंतर हा नॉर्मल पाण्याने आपल्याला धुवून काढायचा आहे। धुतल्यानंतर मग आपल्या चेहऱ्यावरती जो ग्लो येतो तो खरंच खूप छान नक्कीच असणार आहे। तर इथे मी लावून घेते आहे, कवर करते आहे पूर्ण चेहरा। कवर करून झाल्यानंतर पोहोचू शकते, त्यामुळे तुम्ही ह्या चेहऱ्यावरती काहीच लावायचं नाही आहे। 12 तासानंतर मग तुम्ही तुमचा ग्लो, तुमची जी क्रीम आहे ती कोणतीही लावू शकता। हे झालं स्टेप बाय स्टेप हे फेशियल केलेलं आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।